विजय श्रीकांत कोरे. तर आपल्याला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तुम्हाला सर्वाधिक पसंती कोणाला असेल, सुहास भैया की वैभव दादा की इतर कोणी असेल? माझं कसं आहे, मी सर्वसामान्य व्यापारी आहे. सर्वसामान्य जनतेचा प्रश्न सोडवणारा माणूस, तो माणूस आम्हाला आमच्या मतदारसंघासाठी पाहिजे. तरी पण कोण वाटतंय तुम्हाला, कोण व्हावं वाटतंय असं? तसं काय नाही, सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवणार. नाही, वैभव दादा की सुहास भैया? तसं काय दोन्ही पण सांगू शकत नाही काय पुढचं काय. शेवटी माणसांच्या हातात नाही, एकाला पसंती असते ना आपल्याला, बाबा हे माणूस असतो हा माणूस सांगू शकत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तुम्हाला कोणता चेहरा आवडेल, सुहास भैया की वैभव दादा? मला दोन्ही चेहऱ्याचा संभ्रम आहे. मी स्वतःच उमेदवारी भरणार आहे आणि मी स्वतःच अर्ज भरणार आहे. म्हणजे तुम्हाला दोन्ही चेहरे नको नको आहे. कशासाठी नको आहे तुम्हाला दोन्ही चेहरे? कारण जनतेचं कामच होत नाही ना काय, त्यामुळं लोकांची नाराजी आहे. जनतेचं जर काम व्हायचं असेल तर स्वतंत्र उमेदवारी टाकायची माझी इच्छा आहे. तुमचं नाव काय? लक्ष्मण बापूराव घोडके. लक्ष्मण बापूराव घोडके. धन्यवाद. तर आपल्याला येणाऱ्या विधानसभा तुम्हाला कोणाला पसंती असेल, सुहास भैया की वैभव दादा का इतर कोणी? वैभव दादा. वैभव दादा का? विकासाचं वर्जन आहे. काय योगदान काय विकासासाठी वैभव दादा? विकासासाठी बरेचसे प्रश्न सोडवले. तरी एक प्रश्न आपल्याला सांगू इच्छिता? एक प्रश्न म्हणजे तसं बरंचच आहे. आता स्वच्छतेत नंबर आलेला आहे, पूर्ण स्वच्छता आहे, पाणी आहे मुक्त, बरेचसे गोष्टी. सुहास भैया का नाही? सुहास भैया काय व्हायला काय, सुहास भैया पण होऊ शकते. शेवटी काय माझ्या एकट्याच्या मतदानावर प्रत्येकाचं काहीतरी एक मत आहे, ती मांडणार आहे. सुहास भैयाही होऊ शकते, काय कोणी झालं तर तरुणच आहे. ठीक आहे, धन्यवाद. तुमचं नाव काय? तर आपल्याला येणाऱ्या विधानसभेत तुम्हाला सर्वाधिक पसंती कोणाला असेल, सुहास भैया की वैभव दादा? वैभव दादा का? काम द्यायचं उद्योग आहे व्यवस्थित. ते उद्योग आहेत, परंतु विट्यासाठी त्यांचं योगदान काय आहे? पहिल्यापासून त्यांनी कामच केलेलं आहे गावासाठी. धन्यवाद. ओके. खानापूर आटपाडीचा भावी आमदार कोण असेल? सुहास भैया असणार. मी बहुजन समता पार्टी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दिनकर वायदंडे. भावी आमदार सुहास भैया असतील 100% अगदी. सुहास भैया असं का वाटतं, त्यांची कामं सांगा बरं. भाऊनी चांगली कामे केली आणि भैयाही चांगलं काम करतात. मला त्याचा अनुभव आहे. आतापर्यंत आम्ही ज्यांच्याबरोबर होतो त्यांनी कामे आमची केली नव्हती. ज्यांनी कामे केली तोच आमदार पाहिजे अशी अपेक्षा आमची बहुजन समता पार्टी आणि माझी स्वतःची आहे. तर अनिल भाऊनी आणि सुहास भैयांनी एक दोन कामे अशी सांगा की कामं केलेल्या जनतेला आपलं त्याचा फायदा झाला आहे. भाऊनी पहिलं पाण्याचं काम केलं आहे. दुसरं सर्वसामान्य गोरगरिबांचं काम सांगितलं आहे, ती डावललं आहे. डायरेक्ट त्या अधिकाऱ्याला फोन करून गोरगरिबी सर्वसामान्य माणसांचं भाऊनी काम केलं आहे. भविष्यात खानापूर आटपाडीच्या जनतेला भाऊ पाहिजे होते, पण दुर्दैव आमचं सर्वांचंच चांगलं नाही. त्यामुळे भाऊ गेले आणि भाऊनी सुहास भैयांच्यावरती जबाबदारी टाकल्या आणि तेच आमदार होतील अशी ग्वाही देतो. तुमचं नाव? संभाजी शांताराम जाधव विटा. तर आपल्याला प्रश्न असा आहे की येणाऱ्या विधानसभेत भावी आमदार कोण असेल? सुहास अनिलराव बाबरच. हे कशासाठी असेल असं वाटतं तुम्हाला? कारण त्यांची अशी पद्धत आहे कामाची की कोणीही अनोळखी व्यक्ती जाऊ देईल, त्याचं ती काम त्यांच्याकडून होतच आणि ती करतातच, ती विचारत नाही तू कुठल्या पार्टी. आणखीन एक काम सांगा बरं. सुहास भैयाने एक काम केले, बाबा जनतेसाठी काम केलं. सुहास भैयापेक्षा आमच्या अनिल भाऊने आमचं ह्या पोलीस स्टेशन आमच्यावर एक वेळेला असा अन्याय केला तर बोलायचं काम नाही. त्यावेळेला अनिल भाऊनी स्वतः फोन करून सांगितलं गोरगरिबांच्यावर अन्याय थांबवा. आणि तसंच आत्ता सुधी अनिल भाऊ वाटले, त्यांना वाटायला लागले की अनिल भाऊच्या माघारी कोणाला काय चालणार नाही. पण सुहास भैया ही भावी आमदार आहेत, राहणारच आणि जनता त्यांना निवडून देणारच. आम्ही लिहून देतो अनिल भाऊच्या जागी सुहास भैयाच निवडून येणार. धन्यवाद.
आपलं नाव काय? सुहास माळी. तर आपल्याला येणाऱ्या विधानसभेला तुमची पसंती कोणाला असेल, वैभव दादा की सुहास भैया? का दोन्ही पण सारखे? नाही, एक सांगायचं तसं नाही. वैभव दादा की सुहास भैया? वैभव दादा. धन्यवाद.